नमस्कार. आपण आज राजकारण म्हणजे काय याच्यावर बोलू. खूप लोकांचं म्हणणं असतं की राजकारणाशी आमचा काही संबंध नाही, किंवा खूप लोक राजकीय अभिव्यक्ती करायला बिचकतातही. खूप लोकांचं मत असं आहे की राजकारण ही पक्षीय बाब आहे. प्रत्यक्षात तसं नाही. राजकारण, त्यांना असं वाटतं की राजकारण ही काहीतरी आपल्या बाहेरची आपल्या जगण्याबाहेरची गोष्ट आहे. प्रत्यक्षात तसंही नाही. राजकारण ही ज्याला ज्याला मेंदू आहे आणि ज्याला ज्याला मेंदू वापरावा लागतो जगण्यासाठी, त्या प्रत्येकात असलेली अतिशय अंगभूत मूलभूत अशी गोष्ट आहे. राजकारण परक नाही. राजकारण तुमच्या मेंदूतच असतं आणि ते प्रत्येकाच्या मेंदूत असतं. राजकारण म्हणजे मेंदूनं विचार करण्याची प्रक्रिया. ते पक्षीय राजकारणावर बोलू आपण, पण मुळात राजकारणाची मूळ व्याख्या समजून घेऊ. राजकारण हा फार व्यापक शब्द आहे. तुमच्या मेंदूची प्रक्रिया, प्रत्येकाच्या मेंदूची प्रक्रिया म्हणजे राजकारण. आणि त्या प्रक्रियेतनं आपण स्वतःबद्दल काय वागायचं, आपण इतरांशी काय वागायचं, आपली वर्तणूक स्वतःशी काय ठेवायची, आपली वर्तणूक इतरांशी काय ठेवायची, याचं नियोजन म्हणजे राजकारण. जे नियोजन मेंदू करत राहतो. त्यामुळं राजकारण ही गोष्ट प्रत्येकाच्या अंगात असते, प्रत्येकाच्या मेंदूत असते. विचार करणं, त्या विचारानुसार वागणं, किंवा फसलेलं राजकारण म्हणजे अविचार करणं आणि त्या अविचारानुसार वागणं, असंही होईल. म्हणजे राजकारणात दोन भेद असू शकतात. एक साधलेलं राजकारण आणि दुसरं बाधलेलं राजकारण, फसलेलं राजकारण. इथपर्यंत त्यात भेद करता येईल. पण राजकारण नाही मेंदूत असा माणूस या पृथ्वीवर नसतो. राजकारण ही विचारांची प्रक्रिया आहे. मी आत्ता तुमच्याशी काय बोलतोय, काय बोलायचंय हे ठरवून बोलतो, नियोजन करून बोलतो, याला म्हणायचं राजकारण. राजकारण म्हणजे आणखी एक जोड देता येईल त्याला, बोलून आपल्या अपेक्षा पूर्ण करून घेणं म्हणजे राजकारण. लक्षात घ्या, सजीवाला आयुष्याकडून अनेक अपेक्षा असतात. मूळ अपेक्षा असते पोटाची भूक, आणि मग बऱ्याच अपेक्षा असतात. पोटाची भूक भागल्यावर अनेक गरजा माणसाच्या निर्माण होतात. तर त्या गरजा मेंदूनं भागवणं, मेंदू वापरून भागवणं म्हणजे राजकारण. आदिम काळातल्या लोकांच्या गरजा फार कमी होत्या. अन्न आणि समागम एवढे दोनच मुख्य गरजा होत्या. तर त्यांचं राजकारण मर्यादित असणार. पण माणसाचा विकास झाला, विज्ञानानं विकास केला, विज्ञानाचा विकास माणसानं केला आणि अनेक गरजा निर्माण केल्या. अनेक गरजा निर्माण झाल्यानंतर त्या गरजा भागवण्याची भूक सुद्धा वाढत गेली, आणि गरजा भागवण्याची भूक, त्या भूक भागवण्यासाठीची होणारी विचारांची प्रक्रिया म्हणजे राजकारण. हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते प्रत्येकात असतं. राजकारणाचा अर्थ विचार प्रक्रिया असा आधी घेतला की मग राजकारण म्हणजे काय ते समजणं सोपं जाऊ शकतं. आणि मग व्यक्तिगत वर्तणूक ती जेव्हा सामाजिक वर्तणूक व्हायला निघते
तिथं तर विचारांची प्रक्रिया आणखी गंभीर, आणखी खोल, आणखी समजूतदार किंवा आणखी क्रूर अशी होऊ शकते. तर ते साधक किंवा बाधक राजकारणात बसेल, पण राजकारण नाही, राजकारण मेंदूत नाही असा या जगातला एकही माणूस नाही. आपले जे कुटुंबातले नातेसंबंध आहेत, आपले जे सामाजिक नातेसंबंध आहेत, हेच मुळात राजकीय आहेत, वैचारिक आहेत. आपल्या वैचारिक प्रक्रियेत ते आहेत. आपले कुठलेही नातेसंबंध असतील, आपले आईवडील असतील, आपली बायका मुलं असतील, आपला नवरा असेल, आपण घरात एकमेकांशी जी वर्तणूक करतो त्याची एक विचार प्रक्रिया असते. त्या विचार प्रक्रियेनुसारच आपण राजकारण करतो किंवा वागतो. त्याला राजकारण म्हणायचं. कुणाला काय बोलल्यावर आनंद द्यायचा आणि कुणाला काय बोलून दुःख द्यायचं याचं नियोजन आपण करत असतो. तर दुःख आणि आनंद इतरांना देणं हे सुद्धा राजकारण आहे. पुन्हा येऊ, विचारांची प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेनुसार केलेली वर्तणूक म्हणजे राजकारण. त्यामुळं राजकारण वर्ज्य आहे असा या जगात एकही माणूस नाही. यात आपण बऱ्याचदा ठरवतो की अमक्या व्यक्तीशी संबंध ठेवू किंवा अमक्या व्यक्तीशी संबंध तोडू. तर ती वर्तणूक म्हणजे सुद्धा राजकारण. आणि यात गैर काहीच नाही. म्हणजे अर्थात एक आहे की साधू संत पद्धतीचं बोलणारे लोक सांगतात की साधकच राजकारण करावं. आणि आपल्याकडे उदाहरणं पण झालीत, जगभर झालीत. आपल्याकडे तर मोठं उदाहरण आहे. सामाजिक राजकारण किंवा सत्तेचं राजकारण हे खेळणारे लोक पण मुळात सत्ता म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. सत्ता म्हणजे वाईट खेळ नव्हे. जसं आपण आपल्या डोक्यात विचारांशी ठरवून काही निर्णय घेतो, वर्तणूक करतो स्वतःसाठी, तशीच मोठ्याच्या मोठ्या समूहासाठी विचार करून निर्णय घेणारी किंवा वर्तणूक करणारी यंत्रणा म्हणजे सत्ता. सत्तेचं मूळ काम ते आहे. सामाजिक व्यवस्था उभी करणं, समूहाची व्यवस्था उभी करणं म्हणजे राजकारण. त्याला सत्तेचं राजकारण असंही म्हटलं जातं. पण सत्तेचा मूळ अर्थ सत्ता म्हणजे माझी इतरांवर दादागिरी या अर्थानं नाही घेता येणार. मला माझं जसं स्वतःचं संयोजन नियोजन केलं पाहिजे तसं माझ्या हातात खूप लोक उपलब्ध आहेत आणि माझ्यावर अवलंबून लोक आहेत. तर त्या अवलंबून लोकांचा शांत सुंदर असा निर्णय घेणं म्हणजे राजकारण, म्हणजे सत्ता. या सत्तेला लोक जात नाहीत हा त्या राजकारण किंवा राजकीयता या शब्दाचा दोष नाही. माणसं भलेपणाचं वागत राहतात तेही राजकारणच आहे, भलं राजकारण. माणसं दुसऱ्याचं वाईट करावं किंवा दुसऱ्याचं लुबाडावं ह्याही पद्धतीची गुन्हेगार वृत्तीची असतात, तर ते वाईट बाधक राजकारण. राजकारण चांगलं किंवा वाईट असू शकतं, पण राजकारण नसतं असं अजिबात नाही. आणि मग आपण अपेक्षित करतो की राजकारण, सत्तेचं राजकारण सुद्धा चांगलं, निर्मळ आणि पारदर्शी असायला पाहिजे. खूप लोकांचा दावा आहे की एकदा कुणीतरी म्हणालंय पण की अतिशय नालायक लोकांचा खेळ म्हणजे राजकारण. अजिबात नाही, अजिबात नाही. नालायक लोक राजकारणात जातात म्हणून राजकारण हा शब्द किंवा सत्ता हा शब्द बदनाम करावा असं मला नाही वाटत. समाजाच्या भल्याचं करणारे लोक सुद्धा नेतृत्व करायला जातात. तर पारदर्शी राजकारण करता येणं, निर्मळ राजकारण करता येणं आणि प्रामाणिक राजकारण करता येणं हा पण मार्ग उपलब्ध आहे. तो अवलंबत नाही आपण कुणीच,
म्हणून राजकारण या शब्दाला बदनाम करणं मला गैर वाटतं. प्रामाणिक राजकारण करता येतं, पारदर्शी राजकारण करता येतं, थेट राजकारण करता येतं. त्याची उदाहरणं काय झालंय की आपल्यासमोर फार कमी असल्यामुळं गोंधळ होतो. पण जेवढे क्रांतिकारक लोक आहेत ना, ते प्रामाणिक राजकारणी असतात असं माझं मत आहे. आपल्याकडचं उदाहरण देऊ, खरं तर मला उदाहरणं आवडत नाहीत पण तरी देऊ. भगतसिंग हा फार निर्मळ मुलगा होता आणि फार ध्येय आणि उदात्तता असलेला मुलगा होता. त्यानं बॉम्बस्फोट केला तर ते थोडं हिंसक होतं, पण एक लक्षात घ्या, त्या बॉम्बस्फोटात कुणी मरणार नाही. तो फक्त धमाका होईल आणि सरकारला जागृती येईल एवढ्यापुरताच तो धमाका होता. तर भगतसिंगाचं राजकारण प्रचंड आदर्श आहे. आपल्याकडचं खूप मोठं दुसरं उदाहरण म्हणजे महात्मा गांधी आहे. हे अक्षरशः राजकीय सत्तेच्या व्यवस्थेतलेच राजकारणी होते. त्यांना त्यांचं ध्येयच होतं की ही सत्ता उलथवून टाकून आपली सत्ता आणायची. हे राजकारणच आहे. आणि ते निर्मळ राहिले, ते अभ्रष्ट राहिले आणि भूमिका फार थेट होत्या. त्यांनी कधी लपवाछपवी केली नाही. ते प्रामाणिक होते फार. ते वकील असून प्रामाणिक होते. ते फार मोठं उदाहरण आहे. एकमेकांवर मात करता येणं चांगुलपणासाठी माझं योग्य आहे, तुझं योग्य आहे, माझं योग्य असेल तर दुसऱ्यावर ते लादता येणं आणि दुसऱ्याचं योग्य असेल तर ते स्वीकारणं, हे निर्मळ राजकारण आहे. आणि गांधीजींनी ते केलं. गांधीजींच्या मागोमाग आणखी माणसं उभी राहिली. जगात गांधीजींना जी खूप मोठी मान्यता आहे, प्रामाणिक राजकारणाचं ते फार मोठं उदाहरण आहे म्हणून गांधीजींना मान्यता आहे जगभर. जे लोक गांधीजींचा खोल अभ्यास करतात, त्यांना समजून घेतात आणि त्यांना राजकारणी समजून जे अभ्यास करतात ना, ते चकित होतात. आणि मग त्यांच्या लक्षात येतं की हे राजकारण अफाट आहे. बेईमान आणि नालायक लोकांनी राजकारण भरलेलं असणं सत्तेचं, यात गांधींसारखे उदाहरण, नेल्सन मंडेला होते. थोडाफार मात करण्याचं राजकारण खेळलेले लोक, त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतात, नेहरू येतात, मौलाना आझाद येतात, सरोजिनी नायडू येतात. दक्षिणेला पेरियार नावाचे खूप मोठे विचारवंत झाले, ज्यांनी निधर्मीपणा, निर्देवीपणा ज्यांनी ठणकावून सांगितला, तेही राजकीयच होते. हे साधक राजकारणी होते. समाजाचं भलं होण्याचा विचार करणारे लोक, निस्वार्थ लोक, पारदर्शी लोक म्हणजे चांगलं राजकारण असं म्हणता येईल. त्यामुळं आणि आपल्या भोवती मग खूप लोक असतात की राजकारणाशी आपला काही संबंध नाही बुवा, आपल्याला राजकारणातलं काही कळत नाही बुवा. हे योग्य आहे त्यांना म्हणणं, ते यांनी कबुली देणं, हे पण एक प्रामाणिक राजकारण आहे. पण राजकारणाशी संबंध येत नाही. राजकारण आपल्या मेंदूत आहे असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा राजकारणाशी संबंध येत नाही, हे वाक्य मग व्यर्थ ठरतं. आपल्याला राजकारणातलं काही कळत नाही, हे सुंदर राजकीय विधान आहे. प्रत्येकाला स्वतःच्या जगण्याचा स्वार्थ कळतोच. आणि मुळात लक्षात घ्या, स्वार्थ ही वाईट संकल्पना नव्हे. स्वअर्थ, स्वतःच्या अर्थासाठी जगत राहणं, स्वतःसाठी जगत राहणं, ही निसर्गाचीच देणगी आहे. त्यामुळं स्वार्थ ही काहीतरी वाईट गोष्ट आहे असं वाटू देणं योग्य नाही. स्वार्थ हा प्रत्येकात असतोच. म्हणून स्वार्थ आहे म्हणूनच सजीव आहे, किंवा सजीवाचं मुख्य लक्षण स्वार्थ आहे. स्वतःकडं पाहणं, स्वतःसाठी जगणं, स्वतःसाठी काही, हे मूलभूत आहे अगदी. त्यामुळं स्वार्थी असणं
हे चूक नाही, पण स्वार्थी असण्याला मर्यादा असणं, संयम असणं हा त्यातला महत्त्वाचा अर्थ आहे. स्वार्थ म्हणजे किती, तर माझं जगणं निभावणं इथपर्यंत स्वार्थ, माझ्या जगण्याच्या गरजा ठरवता येणं आणि त्या मर्यादित असणं, कारण मग स्वार्थाला मर्यादा नाही. या पृथ्वीवर माझी एकट्याचीच मालकी असली पाहिजे हे फारच बिकट आणि भयंकर आहे. तुझ्या जगण्यापुरतं तू बघ, तुझं जगणं 0 ते 100 वयापर्यंत निभावत राहा आणि शांतपणे मर. फार जमवाजमव करत बसू नको, फार साठेबाजी करू नको, काही होणार नाही त्यातनं, तुला मरावंच लागणार आहे. तू साठे न करता मेलास आणि साठे करून जरी मेलास तरी मरण सत्य आहे. तर स्वार्थ असणं वाईट नव्हे, पण स्वार्थाला एकट्यापुरतं मर्यादित करणं आणि मीच एकटा हावरा म्हणून या जगात जगीन आणि सगळे लाभ मलाच पाहिजेत आणि नाही. चांगलं राजकारण म्हणजे वाटण्या करून खाणं. वाटण्या म्हणजे शेताच्या वाटण्या आणि घराच्या वाटण्या नव्हे. मिळालेल्या भाकरीतला दुसऱ्याच्या भुकेची जाणीव ठेवून वाटा देणं, त्याची भूक भागवणं आणि त्यानंही याची भूक भागवणं, ही स्वार्थाची मर्यादा असली पाहिजे. माझं तर पोट भरलंच पाहिजे, पण मी ज्यांच्यावर अवलंबून आहे किंवा जे माझ्यावर अवलंबून आहे त्या लोकांचंही पोट भरणं आणि एकमेकांची साखळी असणं मदतीच्या आधाराची, त्याला म्हणायचं स्वार्थ. तर स्वार्थ त्या अर्थानं वाईट नव्हे. आणि मग या स्वार्थाचं जेव्हा आता सत्तेत आलेले लोक आणि विशेषतः मी ते म्हणत राहतो जगभर 75 नंतर किंवा 70 नंतर जी कोणी राजकारणी उभे राहिले त्यांचा तशी देशभावना, देशप्रेम वगैरे या गोष्टींशी संबंध नव्हता. त्यांनी राजकारणाचा व्यवसाय केलेले लोक आले. राजकारण हा काही लोकांनी स्वतःचा जगण्याचा व्यवसाय केला, तिथं सत्तेचं राजकारण फसलं. जे क्रांतिकारक किंवा जे स्वातंत्र्यसैनिक किंवा जे समाजसेवक म्हणून मन लावून राबलेले लोक आहेत आणि त्यांचा केवळ हेतू देशहित आहे, समाजहित आहे, ते चांगले राजकारणी. आणि ते झाले नाहीत असं अजिबात नाही, आजही ते नाहीत असं अजिबात नाही. पण झालं असं की 75 नंतर जागतिक पातळीवर आणि आपल्या राष्ट्राच्या पातळीवर सुद्धा राजकारणाचा व्यवसाय करायला, आणि मी राजकारणात आहे तर मला त्याचे जास्तीत जास्त लाभ मिळाले पाहिजेत, मला जास्ती लाभ मिळाले पाहिजेत आणि या जनतेनं ते दिले पाहिजेत. तर सत्तेचा अर्थकारण असा झाला, केवळ अर्थकारण. म्हणजे माझी दादागिरी चालली पाहिजे, माझा वशिला असला पाहिजे, माझं लोकांनी ऐकलं पाहिजे आणि मला खूप लाभ दिले पाहिजेत. पैशाचे दिले पाहिजेत, सन्मानाचे दिले पाहिजेत, साहेब म्हणण्याचे दिले पाहिजेत. म्हणजे हे मागेही बोललो असेल मी, माझा या गोष्टीवर खूपच मोठा आक्षेप आहे की आपण निवडून दिलेल्या पुढाऱ्याला साहेब का म्हणायचं. म्हणजे ग्रामपंचायतीपासून राष्ट्रपतीपर्यंत प्रत्येकाला आपण साहेब म्हणावं लागतं. आणि सांगताना असं सांगतात हे लोक की मतदार हा राजा आहे. मग राजानं आपल्या हाताखाली नेमलेल्या नोकराला साहेब म्हणायचं ही उलटीच गंगा आहे. किंवा आपण निवडून सरकारी नोकरीत आपल्या पगारावर जागणारे जे अधिकारी आहेत त्यांना साहेब म्हणावं लागतं. ते ब्रिटिशांनी केलेले काहीतरी नियम होते की अमक्या अमक्या माणसाला साहेबच म्हणावं लागेल. तर मग सरकारी नोकरीत असलेल्या चापराशापासून राष्ट्रपतीपर्यंत कोण जे कोण असतील ते सचिवांपर्यंत यांना साहेब म्हणावं लागतं. तर ही पद्धत घाणेरड्या राजकारणाची आहे. एका बाजूला म्हणायचं लोकशाहीत खूप माणसंच, जनताच मालक असते, जनताच सरकार असते, सरकार म्हणजे आपणच वगैरे वगैरे. आणि दुसऱ्या बाजूला या पुढाऱ्यांना आपण साहेब म्हणायचं किंवा सरकारी नोकरांना साहेब म्हणायचं. खरं तर त्यांनी जनतेला, आलेल्या जनतेला समोर साहेब म्हटलं पाहिजे. तसं होत नाही. त्यामुळं राजकारण्यांबद्दल आणि राजकारणाबद्दल जी समाजात किळस बसली आहे ना, त्याची कारणं या लोकांमध्ये आहेत, राजकारण या शब्दात नाहीत. हे जे घाणेरडे लोक राजकीय म्हणून आपल्या डोक्यावर बसलेले असतात ना, आणि ते लुच्चे लुबाडत असतात. जाता जाता एक विषय आठवला म्हणून सांगतो. मला अजून ते कळालेलं नाही की निवडणूक आयोगाला जे आवेदनपत्र द्यावं लागतं उमेदवारानं, त्याच्यात बघा खूप लोक आपल्याकडं गाडी नाही, 4 चाकी वाहन नाही असा उल्लेख करतात.
तो काय नियम आहे निवडणूक आयोगाचा मला नाही माहिती. निवडणूक आयोगानं गाडी असेल तर तुझी गचंडी धरू असं काही सांगितलंय का गाडी ही मोठ्या संपत्तीत आहे. आणि गंमत अशी, आपल्याकडचे पुढारी त्यांच्या आवेदनामध्ये माझी मालमत्ता 3,500 कोटीची वगैरे वगैरे उघडपणे लिहून देतात, पण गाडीच्या कॉलममध्ये गाडी नाही स्वतःकडं असं लिहून देतात. कसलं आहे ना गाण. एक छाटछूट गाडी 10, 5, 20, 30, 40 लाखाची, 1.5 कोटीची म्हणा, 3,500 कोटीची मालमत्ता असलेला पुढारी लिहून देतो निर्लज्जपणे की माझ्याकडे गाडी नाही, आणि तो भल्या भल्या मोठमोठ्या गाड्यांमधनं, विमानांमधनं, हेलिकॉप्टरमधनं, ते काय चॉपर असतात त्यातनं हिंडताना दिसतो. अरे पैसे आले कुठून? कोण खर्च करतंय तुझ्यावर आणि का करतंय? का करतंय? तुझी राजकारणात दादागिरी आहे म्हणून तर ना. तर राजकारणात दादागिरी करता येणं, राजकारणात लोकांचा पैसा हाताळता येणं. सत्ता म्हणजे एक व्याख्या सांगू, सत्ता म्हणजे समाजाचं नीट व्यवस्थापन करणं, समूहाचं, भल्या मोठ्या समूहाचं, प्रत्येक क्षेत्राचं नीट समायोजन करणं, व्यवस्थापन करणं, आणि समाजातला प्रत्येक घटक, समाजातला प्रत्येक सजीव नीट जगेल, सुखी जगेल, त्याच्या जगण्यात अडचणी येणार नाहीत, याचं व्यवस्थापन करणारी यंत्रणा म्हणजे सत्ता. आणि त्यात लोकशाहीत सगळे सामील असतात. ते राजेशाही गेली तेल लावत, ती बोगसच असते. पण लोकशाही राजकारण हे यात नागरिक, पुढारी आणि नागरिकांनी निवडून दिलेले लोक, प्रतिनिधी, आणि त्या प्रतिनिधींनी नागरिकांच्या भल्याचं व्यवस्थापन करणं. समिती नेमल्यासारखं येते सरकार म्हणजे, ज्या समितीत जनताही सामील असते, मतदानातून, चर्चांमधून, भाषणांमधून, एकमेकांच्या अभिव्यक्तीमधून सामील असतेच ती. नुसतं मतदानच नव्हे, टीका प्रतिटीका अशा करणारी जनता पण आहे. तर ही त्या अर्थानं सत्तेतच सामील असते. पण जेव्हा जनतेला पिळून, जनतेच्या पैशावर मला राज्य करायचं आहे, जनतेचा पैसा मला पाहिजे तसा खेळायचा आहे, त्याचं नीट व्यवस्थापन होऊ द्यायचं नाही, आणि त्याचा अधिकाधिक लुच्चपणाचा वाटा माझ्याकडे यायला पाहिजे, असं राजकारण सुरू झाल्यापासून राजकारणाची लोक किळस करायला लागले. ते त्यांना साहेब म्हणा. ते आणखी एक आठवलं, आता आठवलं म्हणून बोलतो, अवांतरच खूप बोलतो आपण, पण काही नाही, ते महत्त्वाचेच मुद्दे आहेत. हे टुकार आपण निवडून दिलेले लोक आहेत, यांच्या पाया पडताना जेव्हा दृश्य पाहायला मिळतात ना, तेव्हा भयंकर धक्का बसतो. समाजातले लोक जातात आणि हे कुठला तरी टुकार आमदार, बिमदार, नामदार, खासदार काय जे असेल ना, त्याच्या पाया पडतो. खरं तर तो सेवक म्हणून नेमलाय हो. सेवकाच्या पाया पडणं. त्यातल्या त्यात मला आजच्या काळात तो राहुल गांधी एकटा दिसत नाही. राहुल गांधीचे अजून दृश्य आलेले नाही, माझ्यासमोर तरी आलेले नाही. असतील तर बघा, टाका कुणी. पण राहुल गांधी पाया पडून घेताना कधी दिसलेलं नाही. सोनिया गांधी पाया पडून कधी घेताना दिसलेलं नाही. ते राज ठाकरे आहेत. हा भन्नाट माणूस आहे बरं का, मी प्रत्यक्ष भेटलोय काही वेळा. राज ठाकरेंची प्रथा मला खूप आवडते. म्हणजे राज ठाकरे, कुणी माणूस आला समोर आणि त्यात जर स्त्री आली समोर, तर ज्या आदबीनं ते पुढं पाया पडायला निघाले किंवा वाकायला निघाले ना, तर राज ठाकरे मागं सरकून दोन्ही हात जोडून फार नम्रपणे ते पुढच्याचा नमस्कार स्वीकारतात, पाया पडू देत नाहीत. ते राजकारणात ते पुढारी उतरतो गाडीतनं, हेलिकॉप्टरमधनं, आणि येतात लोक आणि ते गुडघ्याला, पाया पडण्याचा अर्थ गुडघ्याला हात लावण्याची पद्धत आली आहे कुठून कोणाच ठाऊक. म्हणजे त्याच्या गुडघ्याला हात लावून सांगायचा प्रकार आहे का काय काही मला अक्कल नाही, तुम्हाला पण अक्कल नाही. पाया पडणं म्हणजे अक्षरशः पाय जिथं आहेत ना तळवे, त्याच्यावर हात ठेवणं किंवा डोकं ठेवणं, एवढी सुंदर प्रथा आहे ती. हे वागतात काय आणि ती गुडघ्याला हात काय लावतात. गुडघ्याला हात लावून पाया पडणं, अख्ख्या पायाच्या पाया नसतात पडायच्या. पादुका, पाय म्हणजे पदस्पर्श करणं म्हणजे पाय पडणं. तसं करत नाही, गुडघ्याला हात लावतात आणि नमस्कार करतात. तर ते दिसायला पण घाण दिसतं आणि ती पद्धत नाही आहे आपली. पण कुठलेही टुकार राजकारणी, ते माहिती असतं हा भ्रष्ट आहे, त्याच्याकडे नोटांच्या बॅग आहे, ते बिड्या फुंकत बसलेला आहे, बेवडा पितो, रंडीबाजी करतो, आणि मग त्याचे कार्यकर्ते किंवा कोण जे समाजातले लोक आहेत, काम असेल ते लोक पाया पडायला जातात आणि हे त्याच्या पाठीवर थोपटत बसतात. आता तू कोण? तू सेवक आहे असं आम्हाला सांगण्यात आलं आणि तुझ्या पाया पडायच्या. तर हे घाणेरडं राजकारण आहे. कदाचित लोक
राजकारणाची जी किळस करत राहतात ना त्याची कारणं यातही असण्याची शक्यता आहे की आणि अर्थात योग्य आहे. म्हणजे मला या किळसेबद्दल किळस व्यक्त नाही करायची. असल्या घाणेरड्या राजकारण्यांची किळस करावी हे योग्यच आहे समाजाला. फक्त समाजातल्या लोकांनी ना या लोकांकडे दुर्लक्ष नाही करू. माझा राजकारणाशी संबंध नाही तर तो प्रत्येकाचा असतोच असं मी सांगितलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही राजकीय सत्ता आहेत, आर्थिक सत्ता आहेत, सामाजिक सत्ता आहेत, यांच्याशी आपला संबंध नसेल आणि आपण दुर्लक्ष करणार असू तर त्याची शिक्षा आपल्यालाच भोगावी लागते. राजकारणाबद्दल सजग असलं पाहिजे, दक्ष असलं पाहिजे, चाललेल्या सत्तेबद्दलही सजग असलं पाहिजे. आणि खरोखरच त्याचा निकष काय आहे चांगला राजकारणी आणि वाईट राजकारणी, तर त्याचा निकष आहे मानवी जी मूल्य आहेत ना जगण्यातली, तो एक निकष आहे. ती सगळ्यांना पाठ असतात. माणसानं पारदर्शी राहावं, प्रामाणिक राहावं, सगळा हिशोब नीट ठेवावा, लोकांना द्यावा, चारित्र्य नीट ठेवावं, लफडी करत सुटू नयेत सारखीच, दुसऱ्यांच्या आया बहिणींची आया बहिणी म्हणूनच कदर करावी, बाया पटवत हिंडाव्यात, पुरुष पटवत हिंडावेत, असले चाळे नाही करू. वर जाण्यासाठी काहीतरी कुठनं तरी पलंगावरनं मार्ग शोधावेत असं नाही. तर ही मूल्यव्यवस्था प्रत्येकाला माहिती असते, तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे ती. तर या मूल्यव्यवस्थेवर घासून लोक पाहावेत की हे योग्य आहेत का, हा मार्ग आहे. तुमची किळस अतिशय योग्य आहे. कारण घाणेरडेच लोक बोकंडी बसलेले आहेत, पण ते आपणच घेतलेत हेही लक्षात घेतलं पाहिजे. तर मग आपली जबाबदारी आहे की त्या माणसांना रोखता आलं पाहिजे, त्यांचं प्रस्थ संपवता आलं पाहिजे. त्यामुळं किळस करत बसण्यापेक्षा राजकारणात रस घेतला पाहिजे, चांगली वाईट मतं मांडली पाहिजेत. आणि चांगली वाईट मतं म्हणताना मूल्यव्यवस्थेवर घासलेली मतं, कारुण्य असलं पाहिजे जगण्यात, सहानुभूती असली पाहिजे जगण्यात, इतरांना मदत करण्याची भावना असली पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा, आपला राजकारणाशी काय संबंध असं नाही म्हणत. आपल्या अंगातच राजकारण असतं आणि ते वाईट नसतं. कुणाशी काय वागायचं, कुणाशी काय बोलायचं, यालाच जर आपण राजकारण म्हणणार असू तर आपला राजकारणाशी संबंध नाही असं म्हणणं ही गैर गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मग समूहाचं राजकारण. समूह म्हणताना जनता, समाज असं म्हणायचं आहे मला. देशाचा समाज, समाज किंवा समूह म्हणताना जात आणि टोळ्या आणि याचं काही धर्म आणि असा काही संबंध नाही. समाज, अख्ख्या देशाचा समाज, याच्या राजकारणाशीही आपला संबंध असतोच. कारण समूहासाठी जेव्हा राजकारणी म्हणजे आपणच निवडून दिलेले लोक किंवा आपले प्रतिनिधी हे निर्णय घेणार असतात तर त्याच्याशीही आपला संबंध असतोच. त्याच्यावर आपण लक्ष ठेवून राहिलंच पाहिजे. कारण समाजासाठी आणि समूहासाठी घेतले जाणारे निर्णय हे व्यक्ती म्हणून तुमच्यापर्यंतही येणार असतात. तुमच्या जगण्यावर हे सत्तेचं राजकारण, हे अर्थकारण हे परिणाम करणारच असतं. ते इतकं गंभीर आहे की आपला राजकारणाशी संबंध नाही असं म्हणत बसण्यापेक्षा राजकारणात रस घेतला पाहिजे. काय चालू आहे देशात, सत्ताधीशांचं काय चालू आहे, ते प्रामाणिक आहेत का, ते पारदर्शी आहेत का, ते स्वतःला साहेब म्हणून तर घेत नाहीत ना, याच्यावर लक्षच असलं पाहिजे. जर ही जाणीव आली की आपणच मुळात आतनं पूर्ण राजकीय असतो आणि राजकारण हा जगण्याचा अविभाज्य भाग असतो, आपल्या मेंदूचा तो अविभाज्य भाग असतो, हे एकदा मान्य केलं तर समूहाचं राजकारण, जनतेचं राजकारण, सत्तेचं राजकारण, अर्थकारणाचं राजकारण, समाजकारणाचं राजकारण हे आपल्याशी थेटच संबंधित आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपला सहभाग असतो तो नुसता मतदानापुरता नसतो, तर आपल्या विचार प्रक्रियेत सुद्धा.
आणि मग आपण आपल्यासाठी काय वागायचं याचा निर्णय घेतो ना, तेव्हा माणूस म्हणून, समाज म्हणून, समाजाशी सुद्धा काही काय वागायचं आहे याचा निर्णय घेणं आपल्याच हातात असतं. त्यामुळं त्या राजकारणावर लक्ष राहणं, त्या बाबतीत दक्ष राहणं, सजग राहणं आणि निर्णायक होणं. निर्णायक होताना अतिशय चांगुलपणाकडं, अतिशय निर्मळपणाकडं, सज्जनपणाकडं वळणं, आपण स्वतः तसं असणं हे गरजेचं आहे. म्हणजे जर आपण राजकीय आहोत असं आपण स्वतःला जाणीव दिली आणि त्या गांभीर्यानंच आपण वागत राहिलो, तर मग आपल्या हातात जे काही मतदान आहे ते सुद्धा आपण नीट करू, सरळमार्गी करू, प्रामाणिक करू आणि एकूण समाजाची उन्नती यात आपली पण उन्नती आहे आणि आपली उन्नती म्हणजे समाजाची उन्नती आहे हे लक्षात ठेवू. धन्यवाद.